नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलंय. या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर 52,000 वाहन मालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. वाढत्या मागणीमुळे परिवहन विभागाने अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन नंबर प्लेट लावण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून यासाठी परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक देखील आयोजित केली होती. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं सक्तीचं केलंय. 1 एप्रिल 2019 नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे. मात्र त्यापूर्वीच्या वाहनांना नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची. त्यानुसार 30 मार्च 2025 या तारखेपर्यंत नव्या नंबर प्लेट बसवायच्या आहेत. मात्र वाहनांची वाढती संख्या बघता ही 30 जून पर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या www.transports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 मार्च 2025 पर्यंत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुमारे 52,000 जुन्या वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यापैकी 8,500 नंबर प्लेट बसवल्यात तर 19,500 वाहनांना अपॉइंटमेंट दिली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे. शासनामार्फत 1 एप्रिल 2019च्या पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले आहे. आता या HSRPची वाढती मागणी आणि सद्य परिस्थिती पाहता शासनाकडून या HSRP बसवण्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ती मुदत 30 जून 2025 पर्यंत असणार आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत आजपर्यंत साधारणतः 51,569 वाहनांसाठी अपॉइंटमेंट बुकिंग झालेलं आहे. पैकी साधारणतः 8,500 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून पूर्ण झालेली आहे. आणि काय लातूर नगर, पुणे शहर, पुणे ग्रामीण यांनी पुरुषात तर मुंबई उपनगर पूर्व, पिंपरी चिंचवड यांनी महिलात 72व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. यजमान ठाण्याच्या पुरुष व महिला संघांना मात्र साखळीतील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची विश्वास सामाजिक संस्था व कृष्णा दूध डेअरी यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनी जवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर झालेल्या उद्घाटनीय सामन्यात लातूरने पुरुषाच्या क गटात पूर्वार्धातील 12-21 अशा 10 गुणांच्या पिछाडीनंतर ठाणे शहर संघाला 32-31 अशा चकवीत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. आक्रमक सुरुवात करीत पहिला लोन देत पूर्वार्धात ठाण्याने 10 गुणांची आघाडी घेतली होती. पण पूर्वार्धातील हा जोश ठाणेकरांना टिकवता आला नाही. उत्तरार्धात लातूरने टॉप गिअर टाकत ठाण्यावर 2 लोन देत आघाडी घेतली आहे आणि सामना आपल्या नावे केलाय. अजिंक्य कातले, ऋषिकेश पांचाळ लातूरच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. ठाण्याच्या शक्तिसिंग यादव, मंथन दत्त यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला. महिलांच्या सामन्यात देखील मुंबई उपनगर पूर्वने क गटात ठाणे ग्रामीणला 38-30 असं नमवलंय. शुभदा खोत, यशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्र खेळाने उपनगरने दोन्ही डावात खेळावर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. निधी राजोळे, यतिशा बाबाडे यांनी ठाणे ग्रामीणकडून कडवी लढत दिली.
नगरने पुरुषांच्या ब गटात नांदेडचा 62-12 असा सहज धुव्वा उडवलाय. शिवम पठारे, युवराज गवारे यांच्या तुफानी खेळानेच नगरने हा मोठ्या गुणांच्या फरकाने विजय मिळवलाय. पुरुषांच्या ड गटात पुणे शहरने परभणीला 36-33 असं चकवलंय. पुरुषाच्या ड गटात पुणे शहरने परभणीला 36-33 असं चकवलं खरं, पण त्यासाठी त्यांना कडवा संघर्ष करावा लागलाय. जोशपूर्ण सुरुवात करीत परभणीने पहिला लोण देत 12-1 अशी आघाडी घेतली, पण त्यातून सावरत पुण्याने ती आघाडी कमी करीत आणली आहे. विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा देखील 17-16 अशी परभणीकडे 1 गुणांची आघाडी होती. त्यानंतर मात्र पुण्याने आपला खेळ उंचावत सामना आपल्या बाजूने झुकवलाय. तेजस पाटील, दीपक सांगले, सुनील दुबिले यांच्या उत्तरार्धातील झंझावतीत खेळानं बाजी पलटवली आहे. परभणीकडून अंकुश भांडे, वैभव कांबळे, रत्नेश्वर घाडगे यांनी सुरुवात चांगली केली, पण शेवटी त्यांना संयम न राखता आल्यानं पराभवाचा सामना करावा लागलाय. गतविजेत्या पुणे ग्रामीणने अ गटात चुरशीच्या लढतीत नाशिक शहराचा 45-41 असा पराभव केला. मध्यांतराला 21-16 अशी पुण्याकडे आघाडी होती. कबड्डी रसिकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात दुसऱ्या डावात नाशिकला सूर सापडला, पण वेळेचं गणित न जुळल्यानं त्यांना पराभव पत्करावा लागला. अजित चौहान, अक्षय सूर्यवंशी, ऋषिकेश भोजने यांनी पुणे ग्रामीणकडून तर आकाश शिंदे, शाकिब जावेद, दीपक आहेर नाशिक शहरकडून उत्कृष्ट खेळ केला. पिंपरी चिंचवडने महिलांच्या ड गटात परभणीला 57-24 असं पराभूत केलं. मनीषा राठोड, सविता गवई यांच्या तुफानी खेळाला या विजयाचं श्रेय जात आहे. परभणीची निकिता लंगोट एकाकी लढली आहे. कालच मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालंय आणि आज दुसरा दिवस आहे. या ठिकाणी कबड्डी प्रेमी, कबड्डी रसिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित आहेत. जसे दिवस दुसरा तिसरा वाढेल तसं हे स्टेडियम पूर्ण भरगच्च होत नाही. उद्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार किरीटजी सोमय्या असे दिग्गज मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार उत्कृष्ट आहे. ठाण्यामध्ये नेहमीच कबड्डीला ठाण्यातील लोकांनी दाद दिलेली आहे. क्रीडा रसिकांना ही एक नाविन्यपूर्ण पर्वणीच दिलेली आहे. भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर, ठाणे विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ठाणेकरांना एक मोठी पर्वणी दिली आहे कबड्डी क्षेत्रासाठी. ठाणे जी आज स्पर्धा चालू आहे ही महाराष्ट्रातील 62 जिल्हे सहभागी झाले पुरुष व महिलांचे. त्याच्यातून पुरुष संघ ही खेळाडूंची निवड होणार आहे, तसेच महिला खेळाडूंची निवड होणार आहे आणि ते नॅशनलसाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्या संघाची निवड चाचणी स्पर्धा चालू आहे. पण या स्पर्धेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चषक असे नाव देण्यात आलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सीकेपी सोशल क्लब ठाणे यांच्यातर्फे दिनांक 3 मे व 4 मे रोजी स्नेह संमेलन भरवण्यात येत आहे.
सीकेपी कला संगम परंपरा आणि नाविन्याचा मिलाप 2025 ज्ञाती बांधवातील समन्वय आणि एकोपा हा सोशल क्लबचा संमेलन भरवण्याचा उद्देश आहे। आपल्या ठाणे शहरात सीकेपी ज्ञाती स्नेह संमेलन 15 वर्षानंतर आयोजित केलं जात आहे। सर्व ज्ञाती बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी या संमेलनास उपस्थित राहून आपल्या सीकेपी पद्धतीच्या चविष्ट भोजनाचा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन सीकेपी सोशल क्लब ठाणे यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। या संदर्भात पत्रकार परिषद पार पडले। या पत्रकार परिषदेत सीकेपी सोशल क्लब ठाणे यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 3 मे शनिवार व 4 मे रविवार असं 1.5 दिवसाचं हे संमेलन असून ते 3 सत्रात विभागले आहे। पहिलं सत्र व तिसरं सत्र हे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित केलंय, तर सत्र दुसरे शनिवार दुपारपासून म्हणजेच 3:30 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत सीकेपी हॉल येथे आयोजित केलंय। सत्र 1 मध्ये स्वागत समारंभानंतर स्मरणिका प्रकाशन समारंभ असेल। त्यानंतर ज्या सीकेपी लेखक कवींच्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आजपर्यंत झाला नसेल पण पुस्तक छापून तयार असेल अशा आपल्या सीकेपी बांधवांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडणार आहे। त्यासाठी ज्यांची पुस्तकं छापलेत पण प्रकाशन समारंभ करायचा असेल अशा लेखक कवींनी सोशल क्लबशी संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलं आहे। यानंतर सुरमणी पंडित चंद्रशेखर फणसे यांच्या सतार गाई गाणे हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे, तर भोजनाची व्यवस्था सीकेपी हॉल येथे करण्यात आली आहे। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहावरून खारकळ येथील सीकेपी हॉल येथे जाण्यासाठी बसची ही व्यवस्था करण्यात आली असल्याचं पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आलं आहे। सीकेपी सोशल क्लब ठाणे यांच्यातर्फे ही पत्रकार परिषद पार पडली असून यावेळी अधिक माहिती देण्यात आली आहे। सीकेपी सोशल क्लबला 125 वर्ष झालेली आहेत। या 125 वर्षांमध्ये आम्ही सीकेपी ज्ञातीमधील अनेक मुलांना किंवा प्रोत्साहित करत आलेली हा एक संस्था आहे ज्ञातीची, आणि आज या संस्थेतर्फे तब्बल 15 ते 20 वर्षानंतर एक असं स्नेहसंमेलन आम्ही ठाण्यामध्ये आयोजित करत आहोत, जेणेकरून या स्नेहसंमेलनानं पुन्हा सीकेपी ज्ञाती एकोपा आणि समन्वय कसा गाठेल एकमेकांशी करेल या दृष्टिकोनातून हा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये कला आमचे सगळे जे कलाकार आहेत हे सगळे सीकेपी कलाकार आहेत। आमचे गायक सीकेपी आहेत, आम्ही जे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते सगळे सीकेपी कलाकार आहेत, सीकेपी साहित्यिक आहेत। सगळे सीकेपी साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। त्याचबरोबर ती आम्ही समाजामध्ये जी एक मृत्यूपत्र करणे किंवा मृत्यूपत्र करायला पाहिजे की नको पाहिजे किंवा अवयवदान करायला पाहिजे की नको पाहिजे अशा पद्धतीच्या याच्यावरती आम्ही चर्चासत्र ठेवलेलं आहे, जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती जाईल पूर्णपणे। एक नक्की काय करायला पाहिजे, कोणत्या स्थितीमध्ये करायला पाहिजे, त्यासाठी आम्ही एक्सपर्ट डॉक्टर्स बोलवलेले आहेत। हे डॉक्टर्स पण आमचे सीकेपी डॉक्टर्सच आहेत जे मार्गदर्शन करणार त्याच्यामध्ये। त्याचबरोबर ती काही नामवंत कलावंत येणार आहेत, राजन भिसे सरांसारखे सिनियर कलाकार येणार आहेत की त्यांचा गप्पा टप्पा एक करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे। आणि हा सगळा ज्ञातीचा हे आहे। आम्ही कुठचाही जो कार्यक्रम हा करतोय हा ज्ञातीसाठी करतोय आणि मुलांना त्याचबरोबर ती जी परंपरा आहे त्या परंपरेतून सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी सीकेपी कला संगम परंपरा आणि नाविन्याचा मिलाप करण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत। 3 आणि 4 तारखेला आहे मे महिन्याच्या, आणि हा कार्यक्रम डॉक्टर काशीनाथ घाणेकर इथे आम्ही आयोजित केलेला आहे। त्याच्यानंतर शनिवारी संध्याकाळचा जो सेशन आहे ते आम्ही सीकेपी हॉल जो ठाण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये हा बांधले गेला आहे, आणि एवढी मोठी सीकेपी ज्ञातीची वास्तू जी आहे ही वास्तूचं त्या दृष्टिकोनातून लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळेल या दृष्टिकोनातून इथे एक सेगमेंट आम्ही केलेलं आहे, एक संध्याकाळचं हे, आणि त्याच्यानंतर परत संडेला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा याला डॉक्टर काशीनाथ घाणेकर येथे केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा रविवारी दुपारचा कार्यक्रम आम्ही पुन्हा ज्ञातीगृहात करतोय, जेणेकरून जे या ज्ञातीगृहात अद्याप अजून आलेले नाही आहेत बाहेरचे, हे अख्खा जो कार्यक्रम आहे हा मुंबई महाराष्ट्र इथे आम्ही करणार आहोत। परंतु सीट्सच्या मर्यादित असल्यामुळे एक 1100 ते 1200 लोकांना आम्ही इथे जमवणार आहोत, आणि आम्ही जी स्मरणिका करणार आहोत ती जवळजवळ 3 ते 4000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि याच्यातून आमचा उद्देश परत एकदा सांगतो की एकच आहे की समन्वय, एकोपा आणि एवढी मोठी जी वास्तू बांधली गेलेली आहे त्या वास्तूला कुठेतरी न्याय देणं आणि लोकांनी इथे येणं हाच आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा
विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.